आता अभिमानानं बोला, माझं सोलापूर न्यूज चॅनेल. धनश्री परिवार उभा राहिला. तुम्हाला कदाचित सगळ्याला माहीत नसेल, धनश्री महिला पतसंस्थेला आज 25 वर्ष होऊन गेली. त्या लॉकडाऊनमुळे रौप्य महोत्सव करायचा राहून गेला, पण 550 कोटीचे ठेवे त्या महिला पतसंस्थेकडे. 14 शाखा मंगळवेढा तालुक्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 2011 साली धनश्री मल्टीस्टेट या नावाने दुसरी मल्टीस्टेट सुरू केली. तिथे चेअरमन काळुंगे मॅडमच आहेत. महिला अत्यंत काटकसरीनं आणि चांगलं काम करू शकतात हा अनुभव असल्यामुळे ती जबाबदारी पण त्यांच्याकडेच आहे. तिथं तुम्हाला आश्चर्य वाटेल, 35 शाखा आहेत आणि आज 750 कोटीचे ठेवे. दोन्ही मिळून धनश्री परिवाराकडे 1300 कोटीचे ठेवे आणि 12-13 हजार कोटीचा, ज्याला उलाढाल म्हणतो किंवा टर्नओव्हर म्हणतो, एवढं मोठं काम तिथं उभं राहिलेलं आहे. पुन्हा आणखी एक सद्गुरू सीताराम कारखाना उभा राहिल्यानंतर सद्गुरू सीताराम महाराज या नावाने आणखी एक संस्था तिथं उभी राहिलेली आहे. इथं सुद्धा राजेंद्रने जनकल्याण ही संस्था उभी केली आणि अनेकांना त्या संस्थेचा आज सोलापूर शहरामध्ये आधार मिळतोय. मी तुमच्या सगळ्यांच्या करता निश्चितपणे सांगू शकेन की गुरुजींनी मांडलेली कल्पना एखादं वसतिगृह असावं, अभ्यासिका असावी, बाहेरून शिकायला येणाऱ्या मुलांच्या करता ती सोय व्हावी, चांगली गोष्ट आहे. आम्ही सगळी मंडळी त्याला सहकार्य करू. पण धनश्रीची एक ब्रँच आपल्या शहरामध्ये सैफुल्ला आहे, पण लवकरच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक मोठी ब्रँच इथं सुरू होते. त्याचा निश्चितपणे आपल्या सगळ्याला उपयोग होईल. एक लक्षात ठेवायचं, नेहमी बँकेमध्ये आपली पत वाढली पाहिजे. ती कधी वाढते? पैसे वेळेवर परत करण्यामुळे ती पत वाढत असते. दुर्दैवानं आपल्या समाजाला त्या काही गोष्टी जमत नाही. म्हणजे कर्ज घेताना आपण घेतो, पण वेळेवर त्याची परतफेड करत नाही. पण ज्याला मोठं व्हायचं आयुष्यामध्ये त्यानं एवढंच एक पथ्य पाळायचं, बँकेचे पैसे वेळेवरती परतफेड करायची. परवा कुलकर्णी म्हणून एक मंगळवेढ्याचा उद्योजक आहे, प्रताप कुलकर्णी, आणि त्या दत्तून एक काहीतरी दुकान काढलं. पहिले चहाचं कॅन्टीन काढलं होतं, इलेक्ट्रॉनिकचं दुकान त्यानं सुरू केलं. त्या दिवशी तो मला पहिल्यांदा भेटला
आणि मला आश्चर्य वाटलं की पुण्यामध्ये राहून तो आज आंतरराष्ट्रीय असा उद्योगपती बनलेला आहे की जो जर्मन सारख्या देशामध्ये त्यानं तिथं शॉप उभं केलेलं आहे. मला त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे. जसं मगाशी तुम्ही म्हणाला ना, आपण सगळेजण इंग्लिश स्कूलच्या त्या प्रशालेमध्ये शिकलेले बऱ्यापैकी सगळेजण आहोत आणि आज त्याचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे. तर त्याचं मला कौतुक वाटलं. पुन्हा आता ऐकायला मिळालं त्यानं बऱ्यापैकी एक जमीन घेऊन एक मोठा उद्योग मंगळवेढ्यामध्ये तो सुरू करतोय. मी सगळ्याला म्हणेन प्रत्येकानं मोठं व्हायचं स्वप्न बाळगलं पाहिजे. आपले भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांनी आपल्या सगळ्यांना एक खूप साधी आणि खूप मोठी गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे मोठी स्वप्न पाहायला शिका. मला एक सांगा, स्वप्नच पाहायचं आहे ना, मग मोठं पाहायला. मोठं स्वप्न पाहायला बिघडते कुठं? अरे स्वप्न पाहायचं तर लहानसहान कशाला पाहायचं, मोठी स्वप्न पाहायचे. आणि हे काही नुसतं स्वप्न पाहायचं नाही, तर त्या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी तेवढे प्रयत्न करण्याची जिद्द, चिकाटी, सातत्य आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे. आणि निश्चितपणे हे जे करतील ती माणसं, ते तरुण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या पद्धतीनं या मंडळाचं कामकाज चांगलं चालावं. राजेंद्र हजारे, खरं तर ही सगळी तुम्ही बसलेली सगळी आणि आम्ही सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असलेलं, असं कोणी जन्मजात टाटा बिर्ला वगैरे कोण नाही. सगळे सामान्य परिस्थितीतून ही सगळी पुढे आलेली आहे. राजेंद्र इथं आला, त्याने ते राजमुद्रा नावाचं चांगलं शोरूम सुरू केलं. पुन्हा जनकल्याण पतसंस्था, नोकरी करता करता ती पतसंस्था सुरू केली आणि खूप मोठं चांगलं काम उभा केलं. तानाजी इथं आला. तानाजीचे आई वडील तर खूप कष्ट करत होते. मी लहानपणापासून त्याच्या आई वडिलाला बघत आलो. वेगवेगळ्या शिवारात जायचं, ते चुनखडी गोळा करायची, ते गाढवावरती लादून घेऊन यायची आणि त्याच्यापासून चुना बनवायचा आणि शेतकऱ्यांना तो चुना विकायचा. एवढं मोठं कष्ट तानाजीचे आई वडील सातत्यानं करत होते. म्हणजे नागणे असेल किंवा जे इथं तुम्ही सगळेजण आहात बसलेले सुद्धा मी बघतोय, सगळेजण सामान्य परिस्थितीतून इथं आला, वेगवेगळ्या उद्देशाने इथं आलात, पण कष्टातून आपलं चांगलं आयुष्य तुम्ही इथं आता उभं केलेलं आहे. तेव्हा हा एक संघटनेचा, हा एक परिवाराचा धागा जो निर्माण झालेला आहे, तो धागा जतन करा, तो धागा घट्ट करा, की जेणेकरून या धाग्याच्या आधारावरती तुम्हाला पुढे जाता येईल. तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता, आपल्या क्षेत्राचा आपल्या गाववाल्याला, आणि हे एक माणसाचा स्वभाव आहे. मी मंगळवेढ्यात आलो की मला कचरेवाडीचा माणूस तिथे भेटला तर जवळचा वाटतो, हा माणसाचा स्वभाव आहे. मंगळवेढ्यातून आपण सोलापूरला आलो, मंगळवेढा तालुक्यातून कुठलाही माणूस भेटला तर आपल्याला तो जवळचा वाटतो. सोलापूर जिल्ह्यातून जेव्हा मुंबईला जातो आपण, तेव्हा सोलापूरकडचा माणूस भेटला की तो आपल्याला जवळचा वाटतो. मग तो काय गाववाले म्हणतो आपण त्याला, गावं लांब लांब असतात, पण हा माणसाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळं इथं जे मंगळवेढकर तुम्ही आज इथं सगळेजण एकत्रित आलेले आहात, हे सगळे काही एका कुटुंबातले नाही. आता इथं समोर विलास राठोड बसलाय, चांगला उद्योग करता करता इथं स्थिर झाला. तो एक असा आहे की आपल्या मुलीचं लग्न अमेरिकेत केले त्याने. ते देशपांड्याचं एक नाटक होतं माहित आहे का, वराड निघाले लंडनला, तसं त्यानं वराड घेऊन अमेरिकेला नेले आणि आपल्या मुलीचं लग्न त्यानं अमेरिकेत केले. म्हणजे इथं बसलेले सुद्धा अनेक जण वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळं कर्तृत्व असणारे तुम्ही सगळेजण आहात. तेव्हा आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या स्वभाव महत्वाचं स्थान मिळालं आणि ती राज्य निर्माण झाली. या सगळ्या घडामोडीमध्ये मात्र मराठी भाषेवरती अन्याय झाला. 1960 पूर्वी आपल्याकडे गुजरात आणि महाराष्ट्र, मुंबईसह मुंबई राज्य होतं, महाराष्ट्र राज्य नव्हतं. महाराष्ट्र हा स्वाभिमानी, म्हणजे राकट देशा, दगडांच्या देशा, कणखर देशा, खूप खूप वर्णन शाहिरांनी, कवींनी
या महाराष्ट्राचं केलेलं आहे आपण नेहमी ऐकतो. या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता खोळून उठली आणि त्यावेळेला एक मोठी चळवळ, राज्यव्यापी चळवळ उभी राहिली. त्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणायचं. आचार्य अत्र्यांच्या सारखी, शाहीर अमर शेखासारखी माणसं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करत होती. एका बाजूला केंद्र सरकार आणि तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुरुवातीच्या काळात मराठी भाषिकांचं स्वतंत्र महाराष्ट्र राज्य करण्यासाठी ते अनुकूल नव्हते. पण त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. मोरारजीभाई संयुक्त राज्याचे मुख्यमंत्री होते. पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी धूर्तपणे साधारण 1960च्या दरम्यान, अधिक सांगत नाही थोडक्यात सांगतो, त्यावेळच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सन्माननीय अध्यक्षा इंदिराजी गांधी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि इंदिरा गांधी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष होत्या. 4 दिवसाचा महाराष्ट्राचा दौरा चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधींचा आयोजित केला आणि हा सगळा बाय रोड होता. अगदी त्यावेळेला इंदिरा गांधी मंगळवेढ्याला आल्या होत्या, पंढरपूरला आल्या होत्या, मोहोळ सोलापूरला गेल्या होत्या. सगळा असा महाराष्ट्रभर दौरा झाला आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी की मराठी माणसं आता खोळून उठलेले आहेत आणि या मराठी भाषिकांच्या करता स्वतंत्र महाराष्ट्र हे राज्य निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून इंदिरा गांधींनी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे सगळे सहकारी यांना हे पटवून दिलं आणि नंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून आपण दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. नेमकं त्याच दरम्यान ही चळवळ, हा संघर्ष इतका टोकाला गेला होता की मुंबई ही कामगारांची नगरी, उद्योग नगरी, कापड गिरण्यांची नगरी आणि तिथं कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामगारांनी तो लढा तीव्र बनवला होता. त्यातच सरकारकडून त्याच्यावरती गोळीबार झाला आणि 105 कामगार हुतात्मा झाले. आणि त्यामुळे या महाराष्ट्र दिनाला हा कामगार दिन म्हणून, आंतरराष्ट्रीय कामगार दिन जरी असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने 105 कामगारांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं या दिवसाला फार महत्त्व आहे. हा महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. नारायण, तुम्ही यापुढं दरवर्षी या दिवसाचं 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे गेट टुगेदर करत राहणार आणि मग असंच काही मंगळवेढेकरांना आपण बोलावत राहणार आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मी आल्यापासून पाहतोय आता बरेचसे चेहरे आमचे, मॅडम माझे किंवा विद्यार्थी आहेत बरेपैकी. आणि तानाजी जाधवने सांगितल्यामुळं 20-21 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी ही मुलं 17, 18, 20 वर्षाची मुलं इथं कोण शिकायला आलं, कोण सुरुवातीला नोकरीच्या उद्देशानं आलं, कोण छोटा मोठा उद्योग इथं करावा म्हणून आलं आणि आज बऱ्यापैकी ही सगळी मंडळी स्थिरावलेली आहेत. नारायणने सांगितलं ते बरोबर आहे. कोणतीही संघटना उभा करत असताना खूप कष्ट घ्यावे लागतात, महत्त्व पटायला वेळ लागतो, लोक एकत्र यायला सुद्धा खूप वेळ लागतो. पण तुम्ही अत्यंत परिश्रमातून हे मंगळवेढा मित्रमंडळ आपण उभं केलंच, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. या निमित्तानं दरवर्षी जे गेट टुगेदर होत राहील त्या निमित्तानं तुम्ही सहकुटुंब इथे एकत्रित येत राहाल, एकमेकाच्या ओळखी होतील, एकमेकाचा जिव्हाळा, एकमेकांच्या मध्ये स्नेह या निमित्तानं निश्चितपणे निर्माण होईल आणि तीच गोष्ट माणुसकी वाढणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखी छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे
कोणती संघटना चांगल्या पद्धतीनं चालायची असेल तर त्या संघटनेला एखाद्या चांगल्या संस्थेचं पाठबळ हवं असतं. मी तुमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही आजच्या दिवशी एक संस्था, त्या संस्थेच्या नावाची घोषणा केली, संत दामाजी प्रतिष्ठान. अशा प्रकारचं एक प्रतिष्ठान आपण आज जाहीर केलेलं आहे. आणि हे प्रतिष्ठान तुमच्यापैकीच निवेदकाने आणि काही ज्यांनी मनोगत व्यक्त केली त्यांनी सांगितले की हे चांगल्या पद्धतीनं वाढेल. नारायण सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संतभूमी मंगळवेढाला अभिवादन करतो. आणि मी माझं मनोगत थोडक्यात आपल्यासमोर व्यक्त करतो. सर्वप्रथम मंगळवेढा मित्र परिवार, त्याला मी मनापासून धन्यवाद देतो. नारायण परवा पत्रिका द्यायला आला होता आणि अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सर, तुम्ही दोघांनी यावं लागतंय. पण त्यांनी इतक्या सगळ्या लोकांना निमंत्रित केलेलं आहे, त्यावेळेला काय मला एवढीशी कल्पना नव्हती. पण एक ठरवलं होतं, किती जरी कामात व्यस्त असलो आपण तर आजचा कार्यक्रम याला उपस्थित राहायचं असं आम्ही दोघांनी त्या दिवशी ठरवलेलं होतं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांचा मंगळवेढा मित्र परिवाराच्या वतीने आपण सर्वांचा सत्कार केला ते सर्व सत्कारमूर्ती, या परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र हजारे, उपाध्यक्ष नारायण नागणे आणि जाधव, तानाजी जाधव, सचिव तानाजी तांगावडे आणि सर्व उपस्थित तरुण मित्रांनो आणि भगिनींनो, आल्यापासून पाहतोय एक तर मंगळवेढ्याच्याच सुरसंगमचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला आणि 1 तास 1.5 तास छानपैकी गाणी शांत बसून ऐकण्याची संधी इथं उपलब्ध झाली. संयोजकांनी बोलता बोलता सांगितलं की 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन याचं औचित्य साधून आम्ही मंगळवेढ्यातल्या काही गुणीजनांचा आजचा हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि यापुढे दरवर्षी 1 मेला अशा प्रकारचा एक सोहळा आमच्या मंगळवेढा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. जाता जाता 1-2 मिनिटं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाविषयी सांगतो. दरवर्षी आपण 3 दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करतो. त्यामध्ये 15 ऑगस्ट 47ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झाला, तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950ला या देशाची राज्यघटना तयार झाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्या राज्यघटनेची निर्मिती केली आणि राष्ट्राला अर्पण केली. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि त्या दिवशी भारताच्या पार्लमेंटने त्या राज्यघटनेचा स्वीकार केला आणि त्या दिवसापासून या देशाचा या राज्यघटनेनुसार राज्यकारभार सुरू झाला. म्हणून दरवर्षी आपण हा दुसरा दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी म्हणून साजरा करतो. आणि तितक्याच आनंदाने आणि तितक्याच उत्साहाने तिसरा एक दिवस
साजरा करतो तो म्हणजे 1 मे, आजचा दिवस. या दिवसाला दोन्ही अर्थाने महत्त्व आहे. एक आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. 1 मे महाराष्ट्र दिन एवढंच आपण म्हणतो, पण बऱ्यापैकी ज्यांचं वाचन कमी असेल त्याला याची जरा पूर्वपीठिका 1-2च मिनिटामध्ये सांगणार आहे. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1900. नमस्कार, मी डॉक्टर विश्वनाथ शिंदे, राहणारा मंगळवेढाचा, परंतु सध्या सहयोगी अधिष्ठाता शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मालेगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. 2 वर्षापूर्वी मी सोलापूरलाच कृषी तंत्र निकेतन या ठिकाणी प्राचार्य होतो आणि ही जी 2020ला स्थापना झाली मंगळवेढा मंगळवेढा मित्र परिवाराची, त्याची स्थापनामध्ये मी माझा मोठा सहभाग होता आणि मी तसंच मंगळवेढा अधिकारी कर्मचारी संघटनेचा सुद्धा अध्यक्ष असून मंगळवेढ्यात सुद्धा आमचे 300 ते 400 विद्यार्थी अभ्यासिकेत काम करतात. तसेच मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचं सुद्धा चेअरमन असून ही जी मित्र परिवार आहे मंगळवेढ्यातला, सोलापूरमध्ये राहतो, त्यांना एकत्रित आणून एक गेट टुगेदर आम्ही 2 वर्षापासून चालू केलं, 3 वर्षापासून, आणि त्याला मोठं आता स्वरूप आलेलं आहे. या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा. मी रुक्मिणी मधुकर गवळी. ह्या मंगळवेढा मित्र परिवाराचा हा दुसरा गेट टुगेदर कार्यक्रम आहे आणि संत दामाजी पंत, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा आणि सिद्धरामेश्वर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंगळवेढा मित्र परिवाराचा हा दुसरा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आणि या मित्र परिवाराचे अध्यक्ष हजारे साहेब आणि सचिव माझे बंधू तानगावडे सर यांचा या कार्यक्रमामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिले, वेळ दिले आणि त्यांचा उद्देश आणि या मित्रपरिवाराचा मानस असा आहे की मंगळवेढा परिवारामध्ये किंवा मंगळवेढा तालुक्यामध्ये ज्या व्यक्ती मोठ्या होऊन गेल्या किंवा ज्या तळागाळात आहेत, या सर्व म्हणजे जात पात किंवा गरीब श्रीमंत असं न पाहता या मित्रपरिवारामध्ये सर्व जाती धर्माला प्राधान्य दिलं आणि या परिवारामध्ये सर्वांना प्राधान्य देऊन आता सर्वच मोठे असतात आणि सर्वच लहान असं पण नाही, सर्व जाती धर्मातल्या आणि सर्व परिस्थितीमधून, आर्थिक परिस्थितीमधून गेलेले आहेत. मग त्या सर्वांना एकत्रित आणून हे नातं आणि आपली संस्कृती, भारतीय संस्कृती टिकावी आणि आपलं नातंही टिकावं, आपला मित्रत्व टिकावं, यासाठी सर्वांनी इथं एकत्रित येऊन आपलं सुखदुःखांची विचारांची देवाणघेवाण करून जो खाली आहे त्याला वर कसा येता येईल असा प्रयत्न या मित्र परिवाराचा आहे. आणि जो कोणी खाली आहे त्याला वर आणायचं आणि जो वर आहे ह्या दोघांमध्ये नातेसंबंध टिकवून ठेवून हा मित्रपरिवाराचा जो मानस आहे तो जो काय आहे त्याचा मानस त्यांचा पूर्ण व्हावा असं मी संत दामाजींच्या चरणी प्रार्थना करते आणि या मित्रपरिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. नमस्कार, मी नारायण नामदेव नागणे, मंगळवेढा महापालिकेचे सेवानिवृत्त इंजिनियर. परंतु आम्ही मंगळवेढच्या मंगळवेढा तालुक्यातून जे लोक इथं राहिलेले आहेत अशा लोकांचं संघटना तयार करून, ते रजिस्टर संघटना तयार करून त्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही 2 वर्ष झालं प्रयत्न म्हणजे स्थापन केलेलं आहे. आता ही 3रा-4था कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे आणि ह्याचा उद्देश म्हणजे सगळ्या लोकांनी कुठल्याही कार्यालयात कुठेही अडचण येऊ नये, नुसतं ग्रुपवर टाकले की लगेच कुठल्याही ऑफिसचं सरकारी बिनसरकारी ह्याचं काम व्हावं आणि आपण बाबा कुठले आहोत काय एकमेकाच्या ओळखी व्हाव्यात आणि असं करूया. आणि ह्या संस्थेचा पुन्हा उद्देश बाबा शाळा, हायस्कूल, मंगळवेढा भवन, दामाजी भवन असं करण्याचा विचार आहे. तर आज हे त्यासाठीच बोलले. आज सगळ्या मंगळवेढच्या श्रेष्ठ लोकांना, चेअरमन, सगळे पतसंस्थेचे चेअरमन, शिंगरस उद्योजक आणि शिक्षण संघटनाला आज निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे, सन्मान. मंगळवेढा तसे दामाजी पंताची नगरी आहे. अनेक उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. सोलापुरात देखील मंगळवेढेकरांची संख्या मोठी आहे. हो, अगदी 10,000 पेक्षा जास्त कुटुंब आहे तिथं राहायला. उद्योजकाला सुद्धा आपण बोलवलंय, पण सगळे क्षेत्रातले पाक शिपायापासून ते कलेक्टरपर्यंत लोक आहेत इथं आपल्या ह्याच्यात ग्रुपवर. हे एकत्र करण्याचा उद्देश आहे सगळ्याला. पाक शिपाया ड्रायव्हर्स आहेत. हां, इथं जात पात किंवा कसलं काय नाही, पक्ष नाही, पक्षविरहित आहे.
ठीक आहे. नमस्कार, मी रमेश खाडे, मूळचा मंगळवेढ्याचा, परंतु नोकरीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरत फिरत सोलापूरला आलो आणि सोलापुरात स्थायिक झालो. मंगळवेढ्यात शहर आणि तालुक्यातली बरीचशी मंडळी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांचं एक संघटन करायचं नियोजन होतं. गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही ते प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आत्ता कुठंतरी यश येत आहे. साधारणपणे हा मोठा 3रा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश हाच की मंगळवेढ्यातली जी मंडळी या ठिकाणी नोकरीच्या, व्यापाराच्या, उद्योगाच्या, वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांची एकमेकाला ओळख व्हावी आणि एकमेकाच्या ओळखीतून एकमेकाच्या अडीअडचणीवर मात करता यावी, अशा पद्धतीने हे संघटन करण्यात आलेलं आहे. या संघटनेच्या माध्यमातून अगदी कौटुंबिक वातावरण तयार व्हावं, हा म्हणूनच मंगळवेढा मित्र परिवार असं या ग्रुपचं नाव टाकलेलं आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक जणांशी संपर्क करून आपण अशा पद्धतीचे यथोचित कार्यक्रम घेतो आहोत. त्यामध्ये मग मंगळवेढेकरांची जी इथं नाळ जोडलेली आहे ती नाळ देखील अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं रुजवण होईल अशा पद्धतीची भावना या मंगळवेढा मित्र परिवाराची आहे. या उपक्रमाला मंगळवेढेकर खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांना हार्दिक धन्यवाद देखील आम्हाला द्यावेसे वाटतात. थँक्यू. नमस्कार. मंगळवेढा मित्र मंडळ सोलापूर ह्या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश असा होता की मंगळवेढा तालुक्यातले कमीत कमी 4-1 हजार फॅमिली सोलापुरात नोकरी व व्यवसायानिमित्त राहत आहेत, पण एक समन्वय साधण्याच्या दृष्टीने, एकमेकाच्या अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीनं व कोरोनापासून आपली माणसं किती महत्त्वाची आहेत हे कळलेलं आहे. त्यामुळं आम्ही एक चांगला उद्देश ठेवून ह्या मंडळाची स्थापना केलेली आहे आणि सगळ्यांनी या मंडळात सहभागी होत आहेत. मी अजून सोलापूर शहरात राहणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील जास्तीत जास्त रहिवाशांनी किंवा मित्रांनी ह्याच्यात सामील व्हावं व एक काहीतरी विधायक कार्य करण्याच्या दृष्टीनं मंडळाच्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी पाठिंबा द्यावा अशी मी मंगळवेढा मित्र मंडळ सोलापूरच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करीत आहे. नमस्कार. मंगळवेढा मित्र परिवारातर्फे पहिला आपला आभार मानतो. मंगळवेढा हा आपला तसा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातली लोक आपल्या स्वतःच्या गरजा आणि स्वतःचा संसार किंवा इतर गोष्टीच्या प्रगतीसाठी सोलापूरमध्ये जे स्थलांतरित झाले त्यामध्ये त्यांना सुरुवातीच्या काळात आलेल्या लोकांना बराच खाटाटोप करावा लागला आणि आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळेस प्रत्यक्षात आम्हाला लक्षात आलं की आपल्याला आधार असा जो प्रकार हवा असतो स्ट्रगल करत असताना तो मिळत नसायचा. परंतु आम्ही आमचे मंडळाचे अध्यक्ष हजारे साहेब, बाकी सगळे जे आम्ही संचालक मंडळ आहे आणि जे सल्लागार मंडळी आहे ह्याने एकत्रित येऊन हे मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्याचा उद्देशच एक होता की जे आम्हाला काही त्रास झाला सुरुवातीच्या काळात, जे स्ट्रगल करावं लागलं त्यावेळेस ज्या काही आधार मिळाला नाही, ते जे आता नवीन येणारी लोक आहेत आणि जे उर्वरित आता आलेले आहेत पण त्यांना जी आधाराची गरज आहे त्या आधार आणि एकमेकाला सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्या पद्धतीने आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून जिथं गरज असेल तिथे एकमेकाला भेटतो, नसेल तर आम्ही मंथली मीटिंग राजमुद्रा लाईफस्टाईलच्या वर घेतो आणि तिथं एकमेकाला मार्गदर्शन करतो, सहकार्य करतो किंवा एकमेकांचा सल्ला घेतो. अशा उद्देशानेच आमचं मित्रमंडळाची स्थापना झालेली आहे. आम्ही तशा पद्धतीने पुढे अशीच वाटचाल ठेवायचा आमचा मानस आहे. याच्यामध्ये पाहूयात आता किती ह्यामध्ये अजून आम्हाला संख्या वाढवण्यास मदत होती आहे. सोशल मीडिया म्हणलं तर ज्ञान देण्याचं एक साधन झालेलं आहे किंवा काही जणांना टाईमपास म्हणूनही ओळखलं जातं, पण त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तालुक्याचा खास करून मंगळवेढ्याच्या विकासासाठी आपण एक ग्रुप तयार केलेला आहे. ते कौतुकास्पद आहे. हो, नक्कीच त्याच उद्देश नक्की तोच होता. याच्यामध्ये काही जणांना थोडासा मंडळामध्ये सामील होण्यासाठी साहेब एसप्पा पाटील, मुक्काम धर्मगाव, तालुका मंगळवेढा. खरं तर गेले मंगळवेढा मित्रपरिवार 3-4 वर्षापासून कार्यरत आहे, परंतु मी नवीन सभासद आहे. 3-4 महिने झाले. 2-4 मिटिंगला मी हजर आलो. यांचे उद्देश, त्यांचं जो उद्दिष्ट आहेत खूप मला आवडले. आज जवळजवळ 250 ते 300 लोक इथं आम्ही एकत्र आलेलो आहेत. खरं तर गेले 20-20 वर्ष आम्ही क्लासमेट असलेले सुद्धा भेटत नव्हते, पण या मंगळवेढा मित्र परिवारामुळे यांच्या भेटी झाल्या. आम्ही एकमेकाशी सुखदुःख शेअर करू शकलो. खरंच हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि राहिलेले जे आमच्या तालुक्यातले आहेत